धन्यवाद अध्यक्ष महोदय। माझ्या धारावी विधानसभा मतदारसंघातील धारावी पुनर्विकास प्रकल्प अंतर्गत धारावी अधिसूचित क्षेत्रातील जे क्लस्टर मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर, शताब्दी नगर येथील झोपड्यांची पुनर्वसनासाठी एकूण 250 लोकांची पात्रता निश्चित केलेली झालेली आहे। पुनर्वसनासाठी आवश्यक कार्यालयीन बाबीची पूर्तता झालेली आहे। अद्याप त्याचे स्थलांतरण करण्यात आलेले नाही। एकूण 250 झोपडपट्टी धारकांची पात्रता निश्चित करून रहिवाशांकडून स्थलांतर फी 40,000 रुपये भरणा करून घेतलेला आहे। दिनांक 22 एप्रिल 2025 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी धारावी पुनर्विकास प्रकल्प यांच्या कार्यालयीन दालनात झालेल्या बैठकीमध्ये त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर, शताब्दी नगर येथील झोपड्यांच्या स्थलांतराबाबत 2 दिवसात निर्णय घेतो असे लेखी उत्तर देतो असे आश्वासन केले होते। तथापि अद्यापपर्यंत लेखी स्वरूपात उत्तर प्राप्त झालेले नाही। माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी धारावी पुनर्विकास प्रकल्प यांच्या कार्यालयात अनेक वेळा पत्रव्यवहार, सतत पाठपुरावा तसेच स्थलांतराकरता अनेक वेळा आंदोलन केली। आंदोलनात आम्ही प्रत्यक्ष तिकडे गेलो तर ते तिथे जागेवर नव्हते। आम्ही 5 तास तिथे बसून राहिलो, तिथे ठिय्या आंदोलन केलं त्याच्या कार्यालयात, पण त्याचा तरी सुद्धा कोणतेच कार्यवाही होत नसल्यामुळे धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत धारावीतील जनतेत संभ्रम निर्माण आहे। CRDP या अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत। अदानी पैसे भरत नाही अशी कारणे देत आहेत। धारावी पुनर्विकास प्रकल्प अंतर्गत रहिवाशांच्या स्थलांतरासाठी इमारत बांधून 5 वर्ष झालेले आहेत, तरी सुद्धा त्यांचे स्थलांतर झाले नाही। झोपड्यांची दुरावस्था झाली। जर तिथल्या मधल्या काही झोपड्या आहेत त्यांचं स्थलांतर झालंय आणि त्यामुळे त्या मधल्या झोपड्या तोडलेल्या आहेत आणि त्यांच्यामुळे त्यांना सपोर्ट नाही आणि तिथे एवढं डेब्रिस पडलेलं आहे की तिथे राहू शकत नाही। मच्छरांचा हौतोस आहे, पाणी आहे आणि अशा ठिकाणी ते लोक राहत आहेत। त्यामुळे याचे गांभीर्य लक्षात घेऊन झोपडीधारकांचे पुनर्विकास इमारतीचे स्थलांतर करणे आवश्यक होते। रहिवासी राहत असलेल्या झोपड्या धोकादायक असल्यामुळे कोणत्याही क्षणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अपघात होऊन जीवित आणि वित्तहानी होण्याची तिकडे शक्यता आहे आणि असं झाल्यास तिकडचा झोपडीधारक जो आहे तो आक्रमक होऊन तिथे सदर ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। जर अशा प्रकारे अदानी समूहाचे काम चालत राहिले तर अदानी धारावीत पुढील झोपडीधारकांना कसे घर देणार हा प्रश्न निर्माण होतोय आणि अदानीमुळे आज शताब्दी नगरमधील लोकांची अडचणी निर्माण होत आहेत। तरी धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत धारावी अधिसूचित क्षेत्रातील जे क्लस्टरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शताब्दी नगर येथील झोपड्यांच्या स्थलांतराचे काम त्वरित हाती घेण्याबाबत मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनास विनंती करत आहे। आणि मी जो पहिला माझ्या अधिवेशनामध्ये औचित्याचा मुद्दा मांडला होता त्याचं सुद्धा मला उत्तर अजून आलं नाहीये। प्रायोरिटीवर जे क्वेश्चन्स आहेत तेच त्याची उत्तर दिले जातात असं सांगितलं तर त्याचं सुद्धा उत्तर आणि ह्याचं सुद्धा उत्तर मला लवकरात लवकर मिळावं ही विनंती। धन्यवाद। सन्माननीय